नमस्कार, गोलकुमार सोनार DCBI बँक मुंबई. आता सध्या मी एखाद्या मोठी मशीनसोबत उभं आहे. त्या मशीनचं नाव आहे ब्लास्ट फ्रीजर. ब्लास्ट फ्रीजर म्हणजे जे एकदम स्पीडली भरपूर स्पीडमध्ये जे फ्रीजिंग करते त्याला आपण ब्लास्ट फ्रीजर म्हणतो किंवा ब्लास्ट चिलर म्हणतो. आता याला आपण इलेक्ट्रिक सप्लाय दिलेला आहे. त्यामध्ये 3 फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग असे 5 वोल्ट वायर सप्लाय दिलेला आहे. मशीनसुद्धा चालू आहे. आता तुम्ही मशीनला बघू शकता. या मशीनचं इथे टेक्निकल स्पेसिफिकेशनमध्ये याचा मॉडेल नंबर आहे HPC102. HPC102 102 म्हणजे या मशीनचा जो व्हॉल्युमेट्रिक कॅपॅसिटी आहे ते 102 लिटर आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता इथे HP सिरीज आहे, बरोबर, हाय परफॉर्मन्स सिरीज आहे. आणि हे ब्रँड नेम आहे सागी, SAG आहे. सागी हे इटालियन कंपनी आहे जे रेफ्रिजरेशन फर्निचर बनवते. त्यामधून त्यांनी हे उत्पाद बनवलेलं आहे, त्याला आपण ब्लास्ट फ्रीजर म्हणतो. जर तुम्ही या मशीनचा इथे डिस्प्ले पाहिला, इथे बघू शकता, जरा जवळ आणा. इथे डिस्प्लेमध्ये बघा तुम्हाला वेगवेगळे बटन आहे. हे एवढा हा डिस्प्ले आहे. हा डाऊन एरो आहे, त्यानंतर हा अप एरो आहे. हे डिफ्रॉस्टिंगचं सिम्बॉल आहे, हे ऑन ऑफचं सिम्बॉल आहे. हे चिल आहे, चिलमध्ये सिंगल डॉट आहे. हे फ्रीज आहे, फ्रीजमध्ये 3 डॉट आहे. हे हार्ड आहे, डबल डाऊन एरो आहे. याचा अर्थ असा झाला की हे मशीन ब्लास्ट चिल पण करू शकते, ब्लास्ट फ्रीज पण करू शकते. चिल आणि फ्रीज म्हणजेच काय? चिल्ड म्हणजे असे पदार्थ भरपूर थंड आहे पण ते बर्फासारखं नाही. फ्रीज म्हणजे असे पदार्थ जे भरपूर थंड आहे पण ते बर्फाच्या स्वरूपात आहे, बरोबर आहे. पण दोन्ही ब्लास्ट चिल किंवा ब्लास्ट फ्रीज हे दोन्ही एकदम हाय स्पीडमध्ये केला जातो, म्हणून आपण ब्लास्ट या शब्दाचा वापर करतो. आणि यामध्ये हार्ड आहे. हार्डचा अर्थ असं झाला की जर तुम्हाला ब्लास्ट चिल किंवा ब्लास्ट फ्रीज यामध्ये पण 2 प्रकार केलेला, हार्ड आणि सॉफ्ट. जर ते हार्ड सिलेक्टेड आहे म्हणजे तो हायली पॉवरफुल वेने त्याला चिल किंवा फ्रीज केलं जाईल. जर तो हार्ड सिलेक्टेड नाही आहे म्हणजे तो नॉर्मल स्वरूपात त्याला चिल किंवा फ्रीज करण्यात येईल. आता सध्या मशीन चालू आहे आणि इथे जे डिस्प्लेवर दिसतोय ते तुम्हाला -21 डिग्री सेंटीग्रेड येतं. मी एकदा परत दाबून आणि ते सिम्बॉल तुम्ही बघू शकता, जरा जवळ या. इथे 3 डॉट आहे म्हणजे आता सध्या मशीन फ्रीजमध्ये आहे. तुम्हाला इथे हार्टचा सिम्बॉल दिसतोय म्हणजे हा हार्टच्या स्वरूपात आहे. टायमिंग म्हणजे इथे सध्या टायमिंग मी बघण्याचा प्रयत्न करतोय. सध्या आता -21 आहे, बरोबर आहे. जर मी समजा या मशीनला ऑफ करण्यासाठी मी हे बटन दाबू शकतो. आता सध्या मशीन ऑफ आहे पण डिस्प्ले कॅबिनेट -22. लॉंग प्रेस करतो मी, बघतो काय होतोय. तर सध्या आता मशीन बंद आहे पण इथे एक रेड डॉट आहे. याचा अर्थ असा झाला की मशीनमध्ये इलेक्ट्रिक सप्लाय आहे पण मशीन चालू नाही आहे. आता आपण याला प्रात्यक्षिक जेव्हा बघतो त्यामध्ये 2 दार आहे, एक वरती आहे दुसरा खालती आहे. तुम्ही बघू शकता किती जास्त थंड आणि इथे बर्फाचं आहे. पण मशीन टेक्निकली आहे ना, हे इथे आपल्या हीटर लावलेलं आहे जेणेकरून इथे बाहेर काय सुद्धा फ्रॉस्टिंग होणार नाही, बरोबर आहे. आणि डोर ॲटोमॅटिकली लॉक होतो, जर सोडला आणि बंद होतो. 2 दार लावण्याचा पाठीमागचा हेतू कसा आहे की जर समजा तुम्ही हाय स्पीडमध्ये प्रोडक्शन करताय, जर समजा तुम्ही सुरुवातीला तुम्ही खालून सुरू केलं तर खालून पुढे भरा, त्यानंतर पाठी भरा, मग दुसरा लाईन पुढे पाठी पुढे तो आता वर येत राहा. जर तुम्हाला काढायचं तर खालून पहिला बाहेरचा काढा, त्यानंतर पाठचा काढा. म्हणजे ते फर्स्ट इन फर्स्ट आउट, त्याला आपण फिफो म्हणतो, बरोबर आहे. फर्स्ट इन फर्स्ट आउट, जे पहिला गेला तोच पहिला बाहेर पडणार, बरोबर. आता सध्या जर समजा मला हे ऑन करायचं असेल, तुम्ही जसं बघू शकता इथे एक डॉट आहे म्हणजेच पॉवर सप्लाय मशीनला आहे, बरोबर आहे. आता मला हे ऑन करायचं, ऑन ऑफचा जो मी नॉब आहे लॉंग प्रेस करतो, बघू काय होतोय. आता सध्या मशीन ऑन झालं आहे कारण डिस्प्ले ऑन झाला पण मशीन आता ॲक्टिवेट होत झाला नाही. आता सध्या जो -17 तापमान दाखवतोय तो -17 डिग्री सेंटीग्रेड मशीनचा हातला तापतोय. तुम्ही बघू शकता किती आईस फॉर्मेशन झालेलं आहे. हे सर्व फ्रॉस्टिंग आहे, ठीक आहे. आणि हे तुम्ही बघू शकता की एवढं स्ट्रॉंग इन्सुलेशन आहे की इथे पूर्ण फ्रॉस्टिंग होऊन सुद्धा बाहेर तुम्हाला अजिबात थंड लागत नाही. म्हणजे जो आपला आतला जो तापमान आहे ते मेंटेन केला गेला आहे, तो पूर्ण वापरला गेला. आता मशीन ऑन झालं आहे कारण डिस्प्ले ऑन झाला आहे. पण मी आता या मशीनला ॲक्टिवेट करतो. तर सध्या आपण आईस्क्रीममध्ये जनरली आपल्याला फ्रीज हा ऑप्शन वापरला जातो. तर मी त्याला एकदा दाबून बघतो काय होतं बघतो. सध्या तुम्हाला -40 डिग्री सेंटीग्रेड आला हे ब्लिंक होतोय.
तर -40ला मी कमी किंवा जास्त करू शकता. बघितलं तुम्ही अप एरो किंवा डाऊन एरो मार्फत. तर मी -40ला तुम्ही सेट केला म्हणजेच -40पर्यंत मशीन काम करणार नॉनस्टॉप. त्यानंतर सुद्धा देखील इथं हार्ड आहे, तर मी हार्ड हवे की सॉफ्ट हवे, तर एकदा मी हार्डचा बटन दाबतो, काय होतं बघूया. तर दाबला नाही गेला वाटतंय, आता ऑलरेडी हार्ड सेटल आहे. तर जर समजा तो हार्डचा बटन निघाला म्हणजे तो सॉफ्टमध्ये चालणार आहे. तर सध्या हार्डवर असलं, आता मला याला कमांड करायचं आहे, एकदा ऑन ऑफचं बटन दाबून देतो. आता मी ऑन केलं आहे, याचा अर्थ असं झाला आहे की -40 टार्गेट टेम्परेचरवर मशीन चालू होतोय, बरोबर आहे. पण सध्या आता कॅबिनेट टेम्परेचर -10 डिग्री सेंटीग्रेड आणि हे कंटिन्यू चालू. आणि हार्ड दिसतोय म्हणजे हार्ड फ्रीजिंग होतोय, कारण 3 डॉट आहे म्हणजे फ्रीजिंगचा आहे. तर या पद्धतीने हे मशीन आपलं चालू होतं. तर या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न पडला आहे का? काही प्रश्न कोणाला? ठीक आहे, काही प्रश्न नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे एकदम सिंपल आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, जवळ आहे ते तुम्हाला दाखवतो मी. जवळ आहे, एकदम जवळ आहे. आता मी दार उघडतो, तुम्हाला आतला बघायचं आहे. हा बघा, आतला जो फॅन आहे, जसं दार उघडला मी तो फॅन बंद झाला. तर काय झालं, फॅन बंद झाल्यामुळे इथे एक लेअर क्रिएट झाला. म्हणजेच काय, आतला जो तापमान आतमध्ये राहतो, बाहेरचा तापमान बाहेरच राहतो. फॅन हे टेक्नॉलॉजी आहे. आता मी जसं फॅन सोडणार ना, काही सेकंदात काही मिनिटात तो आतला फॅन परत चालू होतो. म्हणजे जेव्हा दार उघडलेला आहे फॅन चालू होत नाही, तो बंद होतो, जेणेकरून आतला तापमान आतमध्ये, बाहेरचं तापमान बाहेर. तसंच देखील असं नाही की फक्त वरच्या दारला, खालच्या दारला पण सुद्धा देखील तसंच आहे. बघा, ठीक आहे. तर हे एक चांगला फीचर आहे यामध्ये. दुसरं, जसं मी तुम्हाला म्हणालो की हा जसं आपण श्वास प्रश्वास करतो तसंच हा मशीन सुद्धा करतो. पण याचा जो कंडेन्सर आहे ते मशीनच्या टॉपवर आहे, तुम्ही बघू शकता. तर फ्रंटमध्ये तो एअर सक करतो आणि पाठीमागून एअर थ्रो करतो. तो मेक शुअर कधी पण आपल्याला विजिबिलिटी असेल तर फ्रंटमध्ये काही ब्लॉकेज नको आहे. जर ब्लॉकेज असेल ते आपल्याला टेक्निशियनला बोलून, इंजिनियरला बोलून त्याचं सर्व्हिस करून ते आपल्याला रिझॉल्व्ह करता येईल. त्याच पद्धतीने वर काही आपल्याला फुटके वगैरे किंवा जाळी वगैरे, साहित्य वगैरे ठेवायची गरज नाही आहे. वर आपले कॉपर ट्यूब्स वगैरे असतात, सॉफ्ट होतात, डॅमेज झाले, गॅस वगैरे होण्याचे. अजून तुम्हाला असं काय वाटतंय की काय प्रश्न पडलाय का? बोला. हां, हे लक्षात घ्या, क्लिनिंग करण्यासाठी सर्वात चांगला प्रश्न की क्लिनिंग कसा करायचा. या मशीनला प्रत्येक दिवशी क्लिनिंग करण्याची गरज नाही आहे. पण जर समजा तुम्ही आईस्क्रीम किंवा तुमचा एखादा पदार्थ तुम्ही आतमध्ये टाकताय ठेवण्यासाठी आणि दुर्दैवाने ठेवताना किंवा काढताना पडलं खाली, आतला तुमचा वातावरण घाण होतं. त्यामध्ये काय करायचं, एक लक्षात घ्या, क्लिनिंग म्हणजे मशीन तुमचं इथून ऑफ करा. इथून ऑफ कसा करायचं तुम्हाला माहिती आहे. मशीन ओपन करायचं आहे, दोन्ही ओपन करून घ्यायचं आहे. हे जेवढं जाळी आहे सर्व काढून घ्यायचं आणि कोलिन किंवा नॉर्मल तुमचा डिशवॉशिंग सोल्युशन किंवा सॅनिटायझर लावून प्रॉपर वाईट ऑफ करून टाकायचं. आणि जे वस्तू हे जाळी पूर्ण बाहेर त्याला धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर त्याला प्रॉपर ड्राय करायचं. इथे लुब्रिकेशनची गरज नाही. हां, डायरेक्ट पाणीने धुवू शकता किंवा गरम पाणीने धुवू शकता. बाहेर काढायचं. घ्या, ते पंखे वगैरे जास्त टाकायची गरज नाही. लावून पंख्यावर असं पाण्याचा फवारा मारायचा नाही. फक्त तुम्हाला स्प्रे मारायचा, फुसफुस करून ते पुसून घ्यायला. पाणी असं ओतून धुवायचं नाही. बरं, अजून काय प्रश्न तुम्हाला काय पडले? हां, डिफ्रॉस्टिंग म्हणजे काय, हे जरा टेक्निकल आहे. टेक्निकली कसं असतं की जसं एवढं मायक्रो डिग्रीवर जेव्हा आपण मशीन चालवतो तर त्याच्या सिस्टमवर फ्रॉस्टिंग जमा होतो आणि त्या फ्रॉस्टिंगला डिफ्रॉस्ट करण्यासाठी मशीनमध्ये ऑटोमॅटिक सिस्टम आहे. पण दुर्दैवाने अशी परिस्थिती झाली, हाय ह्युमिडिटी वगैरे, आणि तो डिफ्रॉस्टिंग, ऑटोमॅटिक डिफ्रॉस्टिंगचा बाधक आला. आपल्याला इथे मॅन्युअल डिफ्रॉस्टिंग पण आहे. जेव्हा तुम्ही हे मॅन्युअल डिफ्रॉस्टिंग करतात त्यावेळेस पूर्ण जो फ्रॉस्ट आहे तो डिफ्रॉस्ट होतो. पण यामध्ये एकच सावधगिरी आपल्याला पाळायचं आहे की जेव्हा आपण मॅन्युअल डिफ्रॉस्टिंग करता, हे लक्षात घ्या, त्यावेळेस मेक शुअर की आतमध्ये काय पदार्थ नको. कारण की जेव्हा तो ऑटोमॅटिक डिफ्रॉस्ट होतो त्याला माहिती आहे काय करायचं आहे. जर आतमध्ये साहित्य जरी असलं तो खराब नाही होता, त्याची तो दक्षता घेतो. सिस्टम ओके आहे तर. पण जेव्हा तुम्ही मॅन्युअल करता त्यावेळी माझा पर्सनल सजेशन आहे, जरी मशीनमध्ये तो सेफ्टी डिव्हाइस असेल तरी माझा पर्सनल सजेशन मॅन्युअल डिफ्रॉस्ट करता जरी आतमध्ये जास्त तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकत नाही, जेणेकरून प्रोडक्ट नाश होण्याची
होण्याची शक्यता असते. आपण ओके. अजून काय जर समजा लाईट गेली आणि प्रोडक्ट आतमध्ये तर तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे, कारण की यामध्ये एक सिस्टम असतं ब्लॅकआउट. पण तुम्हाला तेवढं माहीत पडलं पाहिजे की लाईट गेली तर परत कधी येणार. जर समजा 10 मिनिटात, 15 मिनिटात, 20 मिनिटात, अर्धा तासात येत असेल तर ठीक आहे. जर तुम्हाला वाटते का आता 4 तास 8 तास लाईटची काय येण्याची शक्यता आहे, हे काढून दुसऱ्या कुठल्या मोठ्या डीप फ्रीजर वगैरेमध्ये जिथे टेम्परेचर मेंटेन करण्यात येईल तिथे तुम्ही ठेवत जा. आणि जर समजा लाईट आली तर त्याला माहिती आहे की मला काय करायचं. त्यामध्ये एक सिस्टम असतो ब्लॅकआउट सिस्टम. त्या ब्लॅकआउट सिस्टम म्हणून तो जिथे थांबला असेल तिथून तो पुढे सुरुवात करतो, पॅरलल तो ऑब्झर्व करतो. अजून कोणाला काय प्रश्न विचारायचा? बरं, जर एखाद्याला काही ब्लास्ट फ्रीजर किंवा ब्लास्ट चिलर बद्दल एखाद्याला प्रश्न असेल ते मला फोन करून विचारू शकता. माझा नंबर आहे 9967149769. तुम्ही कमेंट करून सुद्धा देखील विचारू शकता. थँक्यू.